ओम भगनी भागोदरी, ओम बट स्वाहा। बापरे भूत! चुपचाप झोपून राहा. काय करतो तू? काय करतो? माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. आत्मा? आत्मा कोण आहे तू? कोण? मी तात्या इंचू. ओम भट स्वाहा. तात्या तात्या इंचू, तात्या इंचू, तात्या इंचू आला, तात्या इंचू आला. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. तात्या इंचू आला, तात्या इंचू आला. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. अहो काय झालं मानुजी बाबा? काय झालं? काय झालं? तात्यांची म्हणून राहिले? हा काय झालं? स्वप्न पाहिलं काय? अरे बापरे, बरं झालं स्वप्न होतं. मला खरोखरच वाटलं. एवढं घाबरायला काय झालं पण? अहो स्वप्नात भूत बसला ना माझ्या छातीवर. बरं पाणी आण, एक गिलास पाणी आण. हा पाणी प्या. काय हो तुम्ही घरात कुठे भूत येत असते का? हो तस नाही, रात्री मी येऊ आलो नव्हतं का रात्रीचं मी तिथून त्या शिवलालच्या घराजवळ मला काय ते दिसल्यासारखं झालं. मी घाबरलो जरसं. आता घरी येऊन झोपल्यानंतर रात्री तेच विचार होता माझ्या डोक्यात. हे रात्री लगेच स्वप्न पडलं. माझ्या छातीवर भूत बसला, मी तात्या इंचू आहे असं म्हणे. काय भूताचा विचार करता तुम्ही? हा माझी झोप मोड केली. झोपा आता, पाहता येते सकाळी. या भूताचं बी काही समजायला मार्ग नाही बाबा. कोणी मजाक करू राहिलं का खरोखरचं आहे काही समजून नाही आलं. हो ते देवफडाला जर सांगायला देतो बरं लावाले. जर सांगायला लावतो मग झोपतो बा. तशी काही झोप येणार नाही. खरंच बा तुम्ही हा घरात असून एवढे घाबरता, वावरात जर गेले रात्रीचे तर मग कसं होईल? तसं नाही व, हे आता 2-3 दिवस झाले भूताचं वातावरण आहे ना, म्हणून जरा भीती वाटू राहिली. जाऊ द्या, देते अंगारा तुम्हाला. अंगारा लावा झोपा, सकाळी पाहता येते. झुंबर, ए झुंबर घरी आहे का? अरे लाने वाटे सकाळ सकाळी झाले हो, आणि एवढ्या जोरात काय आवाज देऊन आले? अरे मी तुला हे विचारायला आलो. ते म्हटलं ट्रॅक्टरचा टायर का पंक्चर झाला काय? ते काढून नेला तो टायर? कुठे नेला टायर ते? टायर नाही बा, म्या नाही काढला टायर. काय काढू मी? अबे मग एक टायर कुठे गेला त्याचा? मी आता ट्रॅक्टर आतमध्ये लावा म्हटलं म्हणून ट्रॅक्टर जवळ गेलो तर पाहत होते एक टायरच नाही काढलेला आहे. एक टायर पुढचा त्याचा. हा मला वाटलं बा तो नेला का पंक्चर गिफ्टर काढाले. काय राहिलो लाने पाटील, टायर सगळे आपले नवीनच आहे ना, ते पंक्चर काढले होते. हा मी काय काढणार टायर? अरे मग ते टायर काढला तरी कोण? हा का चोरून तर नाही नेला ना कोण? काही सांगता का तुम्ही? पाहुण्यावर कोणता टायर काढला ते? चाल ना, पाय ना तू ते टायर काढलेला. चाल. हो लाने पाटील, पण हे नेला कुठं खोलून? हे का ते नटकीने पडलेले दिसून राहिले, खोलून नेला ना कोणतरी? अबे मग मी तेच विचारायला आलतो ना तुले, हे टायर नेला कोण खोलून? हो पाटील, पण मी रात्री पाहिले तर 4 टायर होते ना. राजा झुंबर असा मजाक नको करू. खरं सांग ना, खरंच पंक्चर झाला का टायर? तो कोण नेला का? खरंच राजा झुंबर राजा, तो जर नेला असेल तर आण ना ते. आण कुठं पंक्चर करायला टाकला असेल तर ते आण घेऊन ये. कारण की आपल्याला ते पांड्याची पट्टी पास आजच्या आज पूर्ण करायला लागते बरं. आहे ना लाने पाटील म्हणते पंक्चर करायला टाकला असेल तर घेऊन ये म्हणते. आता मी टाकलाच नाही तर मी कुठून घेऊन येऊ? हो राजू पाटील, मी नाही खोलला नाही मग. पा बरं तुम्ही कोण नेला असेल तर पा विचारा. खरंच वा, तो जर नाही नेला म्हणतं मग काय हे कोणी चोरून नेला काय आपला टायर? मला तसंच वाटून राहिलं लाने पाटील, कोणतरी चोरून नेला आपला टायर. अहो देवलाल भाऊ, एवढ्या गडबडीत कुठे चालले बा तुम्ही? लाने पाटील सरपंचाच्या घरी चाललो बा. एवढ्या घाई काऊन चालले बा? हो लाने पाटील, काय सांगू तुम्हाला. हो मी त्याच्याकडे कामाला असतो ना, त्याच्या कोट्यात गेलो आज. ते काल रात्री त्याच्या कोट्यात ते अँगल ठेवलेले होते, ते अँगल दिसून नाही राहिले. मग कोणाला दिले का काय त्यांनी ते विचार लागलं ना त्याले. काय राजू देवलाल भाऊ, हे आमच्या ट्रॅक्टरचा टायर नेला ना कोणतरी खोलून. आता तुम्ही म्हणता की त्या सरपंचाच्या कोट्यातले ते अँगल दिसून नाही राहिले, ते नेले का चोरून कोण? काय म्हणता, ट्रॅक्टरचा टायर डायरेक्ट खोलून नेला? हो लाने पाटील, खरोखर मला वाटते भाऊ आपल्या गावात चोऱ्या होऊ राहिल्या. कारण की काल ते कंदिराबाजी म्हणे ना, त्याची टाकी गेली त्याची सापडली नाही ना आणखी टाकी. हा आता आमच्या ही सरपंचाच्या वाड्यातली बी ते गेले ना, ते कोट्यातले ते अँगल नेले कोणतरी. कारण कसं आहे माहितीये का, काल रात्री 8:30 वाजता मी पाहिले होते ना, अँगल होते ना ते कोट्यात होते अँगल. आणि मग मी घरी आलो तर त्यानंतर मग मीच गेलो ना. सरपंच तर काही जातही नाही ना तिथं, कोणाला देतही नसते ना. फक्त मी म्हटलं चला बा विचारून पाहू, त्याने दिले असेल बाय चान्स. आता तुम्ही सांगू राहिले की तुमचा टायर बी गेला म्हणता चोरीले.
याचा अर्थ नक्की चोरी झाली. चला बरं मग विचारू सरपंच आले. हा त्याने जर नसेल दिलेले अँगल कोणाले तर याचा अर्थ चोरी झाली. मग आमचा टायर बी चोरीला गेला असं समजू शकतो आम्ही. तर चला ना, चला आता घरीच आहे सरपंच, चला. सरपंच साहेब घरी आहे का हो? बापरे, हे मोर्चा कसा काय आला आपल्या घराकडे? अरे देवलाल, लाईनी पाटील, काय एवढं सकाळी सकाळी आले तुम्ही? काय रे देवलाल, शेणपाणी करायला गेला नाही का कोट्यात? हो सरपंच, कोट्यातच गेलो तुम्ही. कोट्यात गेलो तर ते आपले ते कालचे अँगल ठेवलेले अँगल होते ते ठेवलेले ते दिसून नाही राहिले. मी म्हटलं तुम्ही दिले का कोणाले बा अँगल? मी नाही दिले कोणाला बा. कशी काय? मग काल तर होती तिथं ना. मी आता गेलो तर मला दिसले नाही ना, म्हणून मी म्हटलं विचारायला जाऊ तुम्हाला. ते हे पाटील पण भेटले मला. हे पाटील काय म्हणते पा. काय बोलता हो लाईनी पाटील? हो सरपंच साहेब, कसं आहे माहिती आहे का, माझ्या ट्रॅक्टरचा एक टायर नेला ना पुढचा खोलून. कोणतरी नेला खोलून, ते नटगिट खोललेले आहे सगळं आहे. हा, मी झुंबरला विचारलं तर झुंबर म्हणे मी नाही खोलला म्हणे. आम्ही घरी चाललो होतो तर हे देवलाल भाऊ भेटले. हे म्हणे की तुमच्या कोट्यातले भाऊ अँगल नाही दिसू राहिले. म्हणून मला वाटते हे चोराचं काम होय. कोणतरी चोरी करू राहिला आपल्या गावात. कालपासून कंदील आबाजीची ते टाकी गेलेली ते नाही दिसली ना, ते भेटलीच नाही ना. कोण नेली काय नेली पत्ता नाही लागला. मग अशी ते बवन भाऊ बी म्हणे त्याच्या घराजवळचं काय ते ठिकास पावडं नेलं म्हणे कोणतरी. काल असं वाटलं होतं बा कंदील आबाजीची टाकी नेली असेल कोणतरी, काय मजा करू राहिले काय करू राहिले. पण आज पाहिलं तर आज या बरेच ठिकाणी चोरी झाली ना. मला वाटतं काहीतरी गडबड आहे. देवलाल, एक काम कर बरं, ते कंदील आबाजीले आणि ते शांताराम भाऊले ते बोलवून आण बरं आपल्या घरी. बरं ठीक आहे, आणतो. का हो सरपंच, काय एवढं तातडीने बोलावलं बा? हो शांताराम भाऊ, ते कालचा मॅटर, ते कंदील आबाजीची टाकी गेली का नाही, आपण समजा जाऊ कोणी मजाक केली बा, त्याच्यानं आपण राहिलो गपलतीत. आणि आज रात्री मग आणखी चोरी झाली ना. ते माया कोट्यातले अँगल गेले चोरीले. हा, हे लाईने पाटल्याचा मग ते डायरेक्ट टायर नेला मग ते खोलून कोणतरी. हा, ते बमण्याची इच्छा काहीतरी चोरीला गेलं म्हणे. हे नक्की चोराचं काम होय. कोणतरी चोरी करू राहिलं आपल्या गावात. हो सरपंच, मला वाटेच तरी कोणतरी म्हटलं हे चोरूनच नेली माई टाकी. म्हणे बा काय बा आता पोलीस गेली शेतील म्हणून मी काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही. नाही ना कंदिलाबाजी, मला वाटलं बा नुसता टाकीचा प्रश्न आहे तेवढ्यासाठी काल हे करावं म्हटलं. आज हे अलगच घडलं. पण खरंच गावात एवढी चोरी होऊ राहिली, पण कोणाला माहित कसं का नाही होऊ राहिलं? हो सरपंच, त्या भूताच्या उराले सगळं. हा, ते भूत दिसू राहिलं ना लोकाले. लेकराले येले ते जणाला दिसू राहिलं ते भूत. त्याच्यानं लोक काय उरायला माहिती का, 11-12च्या नंतर कोणी बाहेरच नाही निघू राहिलं. बाहेर नाही निघालं कोणी तर मग काय कोणाला काय दिसते काय नेलं कोणी चोरून ते. हो सरपंच, कंदिलाबाजी बरोबर बोलू राहिले. हे कसं आहे माहितीये का, ते भूत कोणतरी होय, ते चोरामधलाच भूत आहे. ते काय करू राहिला माहितीये का, भूत बनून गावात फिरते. सगळ्याला दिसलं की ते कोणी मग बाहेर काही निघत नाही आणि मग ते बरोबर आपलं काम करू राहिलेत. शांताराम भाऊ, सध्याच काही पोलीस कंप्लेंट करू नये आपण, पण आपण या चोराला पकडायचं, आपल्याला रंग्यात पकडायचं आणि मग आपण पोलिसाच्या हवाली करू. हो सरपंच, त्यांच्यासोबत भूत आहे. भूत असल्यावर ते सापडते का आपल्या हातात? हो कंदिलाबाजी, भूतगीत काय नाही, ते माणूसच होय. भूताचं सोंग घेऊन राहिला ते आणि आपल्याला भिवाळू राहिला. मग त्याला पकडायचं कसं? हो सरपंच, काही आयडिया आहे का तुमच्याजवळ? त्यासाठीच तर तुम्हाला बोलावलं. मग शांताराम भाऊ सांगतील ना आपल्याला काहीतरी आयडिया. शांताराम भाऊ, कसं करायचं ते तुम्ही सांगा फक्त. मी काय म्हणतो सरपंच, आता येले पकडायचं म्हणजे रात्रीच पकडा लागते. दिवसाचं काही हे भेटत नाही. तर रात्रीचं आपल्याला जागरण करावं लागते. कोणतरी 1-2 जण रात्रीचं आपल्याला गुपचूप फिरायला लागते गावामध्ये. तर रात्रीचं फिरायचं म्हटलं तर आपला झाबरून देवदास भाऊ होते 2 जण खास कणकर, पण आता ते इथं नाही आहेत सध्या. माझा आपल्यापैकीच कोणतरी पाहा लागल. आयला आपल्यापैकी म्हणजे काय, मला घेते काय त्याच्यात? मला पहिलेच तर भूताची भीती वाटते बाबा रात्रीची. सरपंच, मी काय म्हणतो, आपल्या हे मात्र्याचं काम नाहीये. मी काय म्हणतो, या पोरा सोराले बरोबर जमते. हा, लाईने पाटलाले मारत्याले याले सांगून आपण. हो सरपंच, कंदिलाबाजी बरोबर बोलते. पाटील, जमते का तुम्हाला? हो, काय हरकत नाही, मी तर आहोत यार. आता मारत्याला सांगा लागल. पहा ना मग, त्याला फोन करून बोलावून घ्या. लागला हो फोन शांताराम भाऊ. लाईने पाटील काय म्हणते म्हणा, पहिलेच त्या मोटरसायकलनं हैराण केलं. बोलाव लाईने पाटील. अरे मारती, कुठं आहे रे तू? हो पाटील, इकडे वावरात आलो राजून. एखादं पेट्रोल संपलं या गाडीतलं. कालच पेट्रोल टाकलं नाही एवढं मोठं. काय ॲव्हरेज कमी झाला का काय, काही समजायला मार्ग नाही. मार फिरवते गाडी इकडे तिकडे. काऊन नाही संपणार पेट्रोल? अरे मारती, सर्व्हिसिंगला आली असेल ती गाडी, म्हणून पेट्रोल खात असेल जास्त. हो, पाहा लागल बा, सर्व्हिसिंग करून घ्या लागल. काल 500चं पेट्रोल टाकलं ना, सगळं रिकामं झालं. एकच चक्कर मारला. ते जाऊ द्या, तुम्ही कसा काय फोन केला? खास काम आहे ते, तू भेटल्यानंतर सांगतो मी तुले. तू घरी आला की मला फोन लावतो फक्त, मी भेटतो तुले.
आता फोनवर काही सांगत नाही, तू भेटजो फक्त. बरं काय हरकत नाही ना. आता एखादी मोटरसायकल आली की मी त्याच्यातलं घेतो जसं पेट्रोल आणि येतो लगेच घरीच. चंद्रम काका ते वावरात गेला आहे म्हणे, काय पेट्रोल संपलं का काय काय म्हणत होता बा ते. जाऊ द्या, पण ते आला की भेटतो म्हणे, मग मी सांगतो त्याले. बरं ठीक आहे, ते आला की मग सविस्तर सांगतो त्याला बरोबर. आणि बरोबर आपलं काम करून घेऊ आज रात्रीचं. आणि एक लक्षात ठेव, ही चुकाट्यावाल्याला माहीत नको होऊ देऊ, कारण मला बहुतेक त्याच्यावर पण जरसा शक आहे. हो आता कोण आहे ते नक्की माहीत नाही, पण जरसा शक आहे त्याच्यावर, म्हणून त्याला काही माहीत होऊ देऊ नको. बरं काय हरकत नाही ना. आज रात्रीतून चोराले आपल्याला पकडणं आहे म्हणजे आहे. बरं चला बा मंडळी, आता 2 पहारे करीता आम्ही ठेवलेले आहे आज रात्रीचे. हो आता चोर सापडते का नाही सापडत ते आता उद्याच्या एपिसोडमध्ये माहीत पडेल कोण आहे चोर कोण नाही ते. म्हणून उद्याचा एपिसोड पाहायला तुम्ही विसरू नका. आणि हो, काल कमेंट करणाऱ्याची नावे आणि आज कमेंट करणाऱ्याची नावे हे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये जाहीर करू. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.